साठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसानचा 22वा हप्ता हा आज जमा होणार आहे। देशातील 9 कोटी 32 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। केंद्र सरकारच्या कृषी ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,640 कोटी रुपये वर्ग केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण देखील नमो शेतकरी योजनेच्या आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। आता शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्रितपणे वाटप केले जाणार असल्याचे चित्र या ठिकाणी स्पष्ट झाल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा सर्वात मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट झालेले आहे। आता शेतकऱ्यांना देखील पीएम किसान योजनेचा हप्ता त्याचबरोबर देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी एकत्र मिळणार आहे। जर तुम्हीही देखील नमोच्या आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, GR या ठिकाणी आलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील सविस्तरपणे अपडेट बघणार आहोत। आता या ठिकाणी जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण देखील नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्यासाठी पीएम किसान योजनेच्या हप्त्याची देखील प्रतीक्षा संपवली गेलेली आहे। आता पीएम किसान योजनेचा हप्ता देखील तुम्हाला वाटप या ठिकाणी होणार, नमोचा देखील हप्ता वाटप होणार। दोन्ही हप्ते एकत्रितपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार। नमो व पीएम 2 हप्ते एकत्रितपणे वाटप केले जाणार असल्याचे चित्र देखील समोर आलेले आहे। डीबीटीच्या माध्यमातून देखील तुम्हाला ही रक्कम मिळणार असल्याचे स्पष्ट देखील या ठिकाणी होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांची काळजी पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। आता शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाहीये। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण देखील नमोच्या हप्त्याची किंवा पीएम किसान योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल तर तुम्हाला पण आता 2 हप्ते एकत्रितपणे सोडण्याचा हा सर्वात मोठा निर्णय देखील घेण्यामध्ये आलेला आहे। नवीन GR आलेला आहे। आता शेतकऱ्यांना देखील 2000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे ज्या शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळालेले आहे आता त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये देखील या ठिकाणी 9व्या हप्त्याचे, त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये असे 4000 रुपये शेतकऱ्यांना एकत्रितपणे खात्यामध्ये जमा देखील केले जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 4000 रुपये देण्याचा वादा देखील या ठिकाणी केलेला आहे। एकत्रितपणे टाकण्याचा हा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। मुख्यमंत्री या ठिकाणी पूर्णपणे बोललेले आहे। मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे या ठिकाणी घोषणा केलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्रितपणे टाका, पूर्णपणे 2 हप्ते या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून त्यांना जमा करा। डीबीटीचं बटन आज देखील या वेळेवर दाबणार असून आता डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला देखील पीक विमा योजनेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा दिसेल जर तुम्ही पण शेतकरी असाल तर। आता फक्त तुम्हाला काही महत्त्वाचे जिल्हे या ठिकाणी बघायचे आहे। त्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली असल्यामुळे आता त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना अजिबात काळजी करायची गरज नाहीये। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण नमोच्या किंवा पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला पण हे 18 महत्त्वाचे जिल्हे बघणं अत्यंत गरजेचे आहे। आता या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील पूर्णपणे जमा होणार असल्यामुळे आता या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे देखील नमोचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा हा सर्वात मोठा निर्णय जाहीर झालेला असल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले आहे। शेतकऱ्यांची पूर्णपणे चिंता दूर करण्यामध्ये आल्यामुळे आता पूर्णपणे देखील या 18 जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे आनंदी झाल्यामुळे आता त्यांना पण देखील काही महत्त्वाची कामे करणं गरजेचे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेले आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर
तुमच्यासाठी ही 3 महत्त्वाची कागदपत्रे लवकरात लवकर काढणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही पण लवकरात लवकर ही 3 कागदपत्रे काढावी, जेणेकरून तुम्हाला पण देखील अडचण बाधा राहणार नाही आणि तुम्ही पण या ठिकाणी पूर्णपणे पात्र ठरसाल योजनेसाठी. त्यामुळे जर तुम्ही पण या ठिकाणी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा. ज्या ज्या नागरिकांकडे ही 3 कागदपत्रे नाही अशा नागरिकांना एकही रुपया दिला जाणार नाही. ना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा, ना PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा. या ठिकाणी लक्ष देत बघत चला. 3 महत्त्वाची कामे तुम्हाला बघायची आहे. ती महत्त्वाची कामे तुम्हाला बघून पूर्ण करायची आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पण याच 18 जिल्ह्यामधील शेतकरी येत असाल, जर तुमचा पण जिल्हा याच 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल तर तुम्हाला पण या ठिकाणी अजिबात काळजी करायची नाही आहे. कारण की 4,000 रुपये पण तुमच्या खात्यावरती जमा देखील या ठिकाणी करण्याचा हा सर्वात मोठा GR समोर आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही पण या ठिकाणी प्रतीक्षा करत असाल नमोच्या हप्त्याची किंवा PM किसान योजनेच्या हप्त्याची, तर आता तुम्हाला 2 हप्ते एकत्रितपणे सोडण्याचा सर्वात मोठा निर्णय झाल्यामुळे शेतकरी देखील आता पूर्णपणे आनंदित झालेले आहे. आता सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे आपल्याला ते 3 कागदपत्रे बघणं गरजेचे आहे. जे 3 कागदपत्रे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ज्याच 3 कागदपत्रांमुळे तुम्हाला देखील नमोचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा या ठिकाणी PM किसान योजनेच्या 23वा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देत ते महत्त्वाची कामे बघा, जेणेकरून तुमची पण अडचण पूर्णपणे दूर होईल. जर तुम्ही पण याच 18 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर तुम्हाला पण काळजी करायची गरज नाही आहे. तुमची देखील आता चिंता मिटवली गेलेली आहे. तुमचं चिंता मिटवण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आलेलं आहे. आज दुपारनंतर या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळूहळू रक्कम मिळायला सुरुवात होईल. काही शेतकऱ्यांना देखील या वेळेवर मिळणार, काही शेतकऱ्यांना 5ला मिळणार. 5 वाजण्याची ही तारीख देखील या ठिकाणी आजची दिलेली जाणार आहे. आज 5:05 देखील DBTचं बटन दाबून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार. सर्वात प्रथम या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज देखील रक्कम जमा दिसेल. त्यामुळे ते 18 जिल्हे आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आजचा हा वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. 5:05 देखील DBTचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याचे या ठिकाणी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यामध्ये आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर तुमच्यासाठी हे 18 महत्त्वाचे जिल्हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला. ते 3 कागदपत्रे तुम्हाला देखील लवकरात लवकर काढायचे आहे. जर तुम्ही पण हे 3 कागदपत्रे काढली नसेल तर तुम्ही पण लवकरात लवकर ते 3 कागदपत्रे काढावे, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाही. जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही 3 कागदपत्रे काढणं अत्यंत आवश्यक आहे. पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आधार अपडेट कराने. जर तुमचं पण आधार अपडेट नसेल तर तुम्ही देखील लवकरात लवकर आधार अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी मोठा दिलासा मिळेल. आधार अपडेट जर तुम्ही न केलं तर तुम्हाला देखील या ठिकाणी मोठा धक्का बसू शकतो. तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे येऊ शकणार नाही. आधार अपडेट केलं नाही तुम्हाला देखील या ठिकाणी दिलासा मिळेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे eKYC. होय, आता शेतकरी मित्रांनो, eKYC जर तुमची पण अधुरी असेल, तुम्ही पण eKYC पूर्ण केलेली नसेल तर तुम्ही पण लवकरात लवकर eKYC करावी, जेणेकरून तुम्हाला पण नमोचा हप्ता या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर एकत्रितपणे PM किसान योजनेचाही हप्ता तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल. तिसरं आणि शेवटचं महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID. जर तुम्ही पण फार्मर ID काढले नसेल, फार्मर ID जर तुमची पण अधुरी असेल, फार्मर ID जर तुम्ही पण या ठिकाणी काढलेली नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID काढून देखील पूर्णपणे तुम्ही काढून ठेवा. भेटूया दुसऱ्यांदा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.